जय मंडळी, आपला धनगरी सुवर्ण कट्टा चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघूया आपण चिकन सुक्का आणि रस्सा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या धनगरी सुवर्ण कट्टा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले गॅसच्या फ्लेमवर 4-5 कांदे मस्त भाजून घेऊया. लवंग, काळी मिरी, चक्री फूल, दालचिनी, खसखस, तीळ, डाळव, मोठी इलायची, धने, तमालपत्र हे सगळं गॅसच्या लो फ्लेमवर मस्त गव्हळ भाजून घेऊया. भाजून घेतलं की मस्त असं ताटलीत काढून ह्याला एका साईडला गार करून घेऊया. त्यानंतर सुकं खोबरं पण थोडंसं भाजून घेऊ. त्यानंतर सुकं खोबरं आणि हे सगळे खडे मसाले बारीक वाटून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इतकं बारीक करून घ्या. ह्या सगळ्या मसाल्याला ताटलीत काढून साईडला ठेवून दे. त्यानंतर भाजलेला कांदा, अद्रक, लसूण, भरपूर अशी कोथिंबीर याचं मस्त असं बारीक वाटण करून घेऊया. मग अर्धा किलो चिकनला मस्त ताटा स्वच्छ धुवून घेऊया. थोडंसं हळदी आणि मीठ घालून मस्त असं मिक्स करून अर्धा तास मुरवत ठेवूया. मग इथं सुके मसाले चवीनुसार मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं हिंग, धनेपूड, किचन किंग मसाला आणि आपला घाटी मसाला. इथे घेऊया गॅसवर पॅन ठेवून. पॅनमध्ये तेल सोडून घेऊया. तेलात थोडेसे जिरे टाकूया. जिरे सुटले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांद्याला हलकसं परतून घेऊया आणि मग त्यात अर्धा तास मुरवलेलं चिकन घालून घेऊया. कांदा आणि चिकन मस्त असं मिक्स करून घेऊया आणि झाकण घालून शिजवत ठेवूया. आणि झाकणावर आपल्याला चिकनला जितका रस्सा करायचा आहे तितकं पाणी गरम करायला ठेवून देऊया. अशा प्रकारे चिकन अंगच्या पाण्यात शिजून तयार झाले. आता घेऊया रस्स्याच्या फोडणी. टोप छान असा गरम करून त्यामध्ये तेल सोडून घेऊया. तेलात मगाशी कांद्याचं केलेलं बारीक वाटण घालून घेऊया. हलकसं परतून त्यामध्ये खोबऱ्याचं आणि खडा मसाल्याचं केलेलं बारीक वाटण घालून घेऊया. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे सुके मसाले पण ह्यात ऍड करूया. हे सगळं मस्त मिक्स करून आणखीन थोडा वेळ परतून घेऊया. आणि तुम्हाला सांगते या ताज्या खड्या मसाल्याचं जे वाटण केलंय त्याचा इतका छान खमंग वास येतोय ना. छान असं परतलं की ह्यातला थोडा मसाला आपण चिकन सुक्याला काढून घेऊया. आणि इथं चिकनवर ठेवलेलं गरम पाणी आणि चिकन हे सगळं ह्या मसाल्यात ऍड करून घेऊया. आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्या. आपण मगाशी चिकन शिजवलेला पॅन परत घेऊया. त्यात थोडंसं तेल ऍड करूया. रस्स्यातून काढलेला थोडा मसाला तो ह्यात ऍड करूया. हलकासा तेलावर परतून घेऊया. शिजलेल्या चिकनचे थोडेसे पीस आणि 2 पई रस्सा ह्यात ऍड करूया. आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया. अशा प्रकारे चिकन सुक्का तयार. आणि एकीकडे मस्त असा चिकनचा झणझणीत रस्सा तयार. या मंडळी सगळेजण खायला, बाकी सर्व आपल्या अन्नपूर्णेची कृपा. राम राम. एक लाईक कमेंट जरूर करा.